ICTRDने मागील कित्येक वर्षात नागपूर शहरात रोजगाराभिमुख शिक्षण, नाविन्यता, स्टार्टअप्स आणि येथील नवउद्योजकांना प्रेरणा मिळेल असे बरेच उपक्रम इथे राबवले आहेत. आमचे मार्गदर्शक माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे नेहमीच म्हणतात की नोकरी मागणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बना. आणि त्यांच्या ह्याच गोष्टीच्या प्रेरणेनं ICTRDने आजवर विविध शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांसोबत अनेक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन जे आहे ते केलं आहे. सोबतच शहरातल्या युवकांना मोठ्या प्रमाणात सक्षम बनवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. ज्यावेळी स्टार्टअप या संकल्पनेबद्दल देशात खूप उत्सुकता होती त्यावेळेला 2018 मध्ये पहिल्यांदा देशातील सर्वात मोठा स्टार्टअप फेस्ट नागपूर स्टार्टअप फेस्ट या नावानं आयोजित करण्याचा आम्ही निर्णय केला. देशभरातील स्टार्टअप्स इथे सम्मिलित होण्याचे आम्ही आवाहन केले आणि देशभरातील स्टार्टअप्स इथे आल्यानंतर त्या संबंधित विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शासकीय विभागातील अधिकारी, उद्योगपती, व्हेंचर कॅपिटलिस्ट, इन्व्हेस्टर्स अशा सर्व स्टेक होल्डर्सना पहिल्यांदा एकाच मंचावर आम्ही आणण्याचं काम केलं. एक दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून ICTRDने आणलं आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्यानं मला आठवतंय की 2000 आसन व्यवस्था असलेल्या कवी सुरेश भट सभागृहात तब्बल 5000 लोकांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आणि नंतर ऐनवेळी विशेष व्यवस्था करून आम्हाला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा लागला. हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी आणि त्यावेळेच्या महापौर, शहरातील वरिष्ठ अधिकारी, कुलगुरू इत्यादी सगळे महानुभाव या कार्यक्रमात उपस्थित होते. अशा प्रकारच्या बौद्धिक कार्यक्रमाला इतका मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बघून महापालिकेनं मग नंतर पुढचा स्टार्टअप फेस्ट हा त्यांच्या सोबत आयोजित करण्याची इच्छा दर्शवली आणि त्याचाच भाग म्हणून 2019 मध्ये दुसरा स्टार्टअप फेस्ट आम्ही मानकापूर स्टेडियम येथे अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित केला, तो पण महानगरपालिकेसोबत. त्यांच्याच मार्फत आपण हा कार्यक्रम राबवला आणि देशभरातील 250 स्टार्टअप्स यात सहभाग त्यांनी नोंदवला होता आणि त्यांना ऐकण्यासाठी 10,000च्या वरती नागपूरकरांनी या कार्यक्रमाला पूर्ण वेळ हजेरी लावली. मित्रांनो, एक हे जे आकडे सांगतोय, पहिल्या कार्यक्रमाला 5,000, दुसऱ्या कार्यक्रमाला 10,000, हे आकडे असे नव्हते की कोणीतरी आलं स्टॉलवर व्हिजिट करून चाललं गेलं. हे एक दिवसीय पूर्णकालीन सेमिनार्स होते आणि वर्कशॉप जे जनरली आपण हॉटेलमध्ये किंवा अशा ठिकाणी ऑर्गनाईज करतो अशा पद्धतीनं सकाळी यायचं, सगळ्या सेशन्स करायचे, मग दुपारी जेवणाची वेळ, संध्याकाळपर्यंत सेशन्स आणि नंतर घरी जायचं. अशा याच्यामध्ये 10,000 लोकांचे वर्कशॉप हे आपण महानगरपालिकेच्या वतीनं इथं केलेले आहेत. नंतर महापालिकेसोबतच अनेक उपक्रमांवर आम्ही काम केलं. शहरातील नागरिकांना सकारात्मक गोष्टींमध्ये सहभाग घेता यावा यासाठी मेयर इनोव्हेशन अवॉर्डची आम्ही सुरुवात केली. नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या आपल्या नागरिकांना सन्मान देणारी जगातील ही तिसरी महानगरपालिका ठरली. एरवी लोकल बॉडीवर नेहमीच बरेच लोक टीका करीत असतात, पण पहिल्यांदा शहरातील 16 प्रॉब्लेम्स डेफिनेशन आम्ही महापालिकेला काढून दिल्या आणि त्या महापालिकेने वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे प्रकाशित केल्या. नागरिकांकडून त्यावर उपाय सुचवण्यासाठी सिटीजन हॅकेथॉन हे आम्ही आयोजित केलं. विशेष म्हणजे अगदी विद्यार्थ्यांपासून तर 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी अशा जवळपास 1600 नागरिकांनी, शहरातल्या नागरिकांनी ह्यात PPT प्रेझेंटेशन आणि प्रोटोटाईपचे सादरीकरण करून आम्हाला सोल्युशन्स दिले.